नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलवर सातत्यानं दर्शक श्रोते वेगवेगळे कार्यक्रम पाहत असतात आणि अशा कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया सुद्धा साध्या टेक्स्ट मेसेजनं, कधी फोन करून, कधी व्हॉट्सअपवर, तर कधी कधी प्रत्यक्ष युट्यूबवर बघितलेल्या माहितीच्या खाली नोंदत असतात. यामध्ये प्रिया सुतार यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की आता यावर्षी खरं तर पावसाळा लवकर आलाय, पण काही जरी केलं तर पाऊस सुद्धा कमी राहणार आहे. मग अशा वेळेला देशामध्ये सर्वात जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण काही संदेश देणार आहात का? खास करून पेरणी आणि पेरणीच्या पूर्वतयारीसाठी आपण आपला एपिसोड तयार करावा. प्रियाजी, आपल्या म्हणण्यानुसार याच पद्धतीने आपण आजचा हा एपिसोड सगळ्यांसाठी उपलब्ध करून देतो आहोत. सर्वप्रथम आपण बघूया पेरणीपूर्वीची पूर्वतयारी, म्हणजेच खऱ्या अर्थाने यशस्वी अशा शेतीचा पाया असतो. चांगल्या उत्पादनासाठी केवळ पेरणी महत्वाची नसून त्या आधी केलेली 50% कामे फत्ते करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये खास करून विचार केला तर जमिनीची मशागत. उन्हाळी नांगरट, उन्हाळ्यात जमीन खोल नांगरण्यामुळे जमिनीतील हानिकारक कीड, आळ्या आणि बुरशी प्रखर उन्हामुळे नष्ट होत असतात. शिवाय कुळवाच्या पाळ्या देण्यामुळे ढेकळे फोडून जमीन सपाट करता येते, जेणेकरून पेरणी करताना बियाणे सारख्या खोलीवर पडू शकेल. त्याबरोबरच सेंद्रिय खताचा वापर करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे लागते आणि त्यामुळे सुद्धा एक चांगला फायदा आपणाला आपल्या पेरणीपूर्व मशागतीमध्ये होऊ शकतो. पावसाची प्रतीक्षा हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून अनेक धोके आपल्याला टाळता येऊ शकतात. घाईने पेरणी करणे कधीही टाळावं. जोपर्यंत किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमीन साधारणपणे 4 ते 5 इंच खोल ओली होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. म्हणजे अनेकदा वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते आणि शेतकरी कधी कधी मग नापिकीच्या भीतीने किंवा उशिरा पेरणी केल्यावर होणाऱ्या तोट्याच्या भीतीने लवकर पेरणी करतात आणि कधी त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवतात. म्हणूनच आपल्याला 80 ते 100 मिलीमीटर पाऊस जोपर्यंत होणार नाही आणि जमिनीमध्ये 4 ते 5 इंच पर्यंत खोली वाढणार नाही, तोपर्यंत आपण पेरणी करू नये. कमी ओलाव्यात पेरणी केल्यास बियाणे मुजण्याची किंवा दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. बऱ्याचदा उत्तम बियाण्याची निवड करणं यावरही महत्वाची गोष्ट आहे. बियाण्याची निवड करत असताना निवड जाहिरातीवर अवलंबून न राहता तांत्रिक बाबी सुद्धा आपण तपासणं आवश्यक आहे. एक तर त्याची विश्वासार्हता असली पाहिजे. नेहमी शासनमान्य कंपन्या, महाबीज किंवा कृषी विद्यापीठाकडून प्रमाणित केलेलेच बियाणे खरेदी करावे. खरेदी करताना पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्याचे पाकिट सुद्धा जपून ठेवावे. वाहनाची निवड करत असताना मराठवाड्यासाठी विशेष जर आपण बघितलं, सोयाबीन घ्यायचं ठरवलं तर मागील काही वर्षाचा अनुभव पाहता फुले संगम KDS 726 किंवा US 162 यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक वाणांना पसंती देणाऱ्या जाती आपण निवडणं आवश्यक आहे. आणि कापसाचा जर विचार केला तर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार हलकी, मध्यम की भारी योग्य BT कॉटन वाणाची निवड करावी आणि मग त्या पद्धतीचा कापूस आपण बियाण्यासाठी वापरावा. तुरीचा विचार करता मर रोगास बळी न पडणारे वाण, उदाहरणार्थ BDN 711 निवडावे. घरच्या बियाण्याची चाचणी करूनच बियाणे उपयोगात आणावं. यासाठीचा विचार केला तर उगवण क्षमता बघत असताना जर तुम्ही घरचे सोयाबीन किंवा इतर धान्य वापरणार असाल तर त्याची उगवण क्षमता घरीच तपासा. 100 दाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवा. 4-5 दिवसांनी किती दाण्यांना मूड आले आहेत ते मोजा. जर 70 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणे पेरणी योग्य आहे असे समजावे. बीज प्रक्रिया करत असताना सर्वात महत्वाचा टप्पा जर कुठला असेल तर कमी खर्चात मोठे नुकसान टाळण्यासाठी बीज प्रक्रिया आवश्यक आहे. बुरशीनाशक. बुरशीनाशकाचा वापर करताना कार्बेंडाझिम किंवा थायरम 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाणेला लावावं, ज्यामुळे मर रोग टाळता येतो. जैविक खताचा वापर करताना रायझोबियम किंवा PSV लावल्याने पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढत असते. मंडळी, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना त्यांचे लॉट नंबर आणि मुदत संपण्याची तारीख हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे.
यंदाच्या पेरणीत घाई करू नका का आणि पावसाचा पुरेसा अंदाज घेऊनच पाठीवर सरकी ठेवा. तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील आणि जर हे केलं तर तुमच्यासाठी येत्या पेरणीमध्ये पूर्वतयारीमध्ये अडचण राहणार नाही. मंडळी, आपण संपूर्ण भारतातील 80% लोक एकतर शेतकरी आहेत किंवा शेतमजूर आहेत, किंबहुना शेतीच्या उत्पादनावरच ह्या सगळ्या लोकांचं भागत असतं. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी पेरणी पूर्वतयारी ही अत्यंत महत्वाची आहे, जेणेकरून आपल्या देशाच्या उत्पन्नातला मोठा भाग हा शेतीवरचा असतो. तेव्हा मंडळी, तुम्ही शेतकरी असाल तर अधिक चांगलं, तुम्ही शेत मजुरीचं काम करत असाल किंवा त्या अनुषंगाने काम करणार असाल तर अधिक चांगलं, शेती उत्पादनाशी निगडीत असलेली उत्पादन विकत असाल तरी तुमचं अभिनंदन. आपला पेरणीपूर्व शेतीची मशागत देणारा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवतो आहोत. यामध्ये काही कमतरता असेल तर जरूर तुम्ही आम्हाला संदेश बॉक्समध्ये लिहा. आपण त्या कमतरता पूर्ण करून पुढच्या एपिसोडमध्ये सगळ्यांना सांगू. तुम्हाला या एपिसोडबद्दल काय वाटतं हे पण तुम्ही लिहायला हरकत नाही. आम्ही तुमचं स्वागतच करू आणि लवकरात लवकर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. मंडळी, एक छोटीशी विनंती आहे. अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर आताच सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ पहा, आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि चांगले वाटलेले व्हिडिओ शेअर सुद्धा करा. धन्यवाद.